कोणत्याही पालकाला असं वाटतं की आपला जो काही मुलगा आहे त्याचं उज्ज्वल भविष्य व्हावं आणि त्यानुसार त्याने क्षेत्र निवडावं, पण यामुळे एक भीती निर्माण होते. तर मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? लेऑफ्स बद्दल कसं आहे, ह्याची सुरुवात कुठून झाली इंडियन आय टी इंडस्ट्रीमध्ये मेजरली मी सांगतो की आपल्या इंडियन आय टी इंडस्ट्रीमध्ये जी सर्वात स्टेबल कंपनी समजली जायची, सो कॉल्ड सरकारी कंपनी सारखी जी समजली जायची आय टी कंपनी, ती होती TCS. आणि रिसेंटली काही महिन्यांपूर्वी TCSनेच 12,000 लोकांना काढलं. मग प्रत्येकाने काय केलं, प्रत्येक इन्फ्लुएन्सर असेल, न्यूज चॅनल असेल, ते TCSने 12,000 लोकांना काढलं वगैरे असं त्याचाच डंका वाजवणं चालू केलं. पण कुणीच आपल्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे हे नाही सांगितलं की TCSचं करंट जो इंडियाचा हेड काउंट आहे तो जवळपास 6 ते 6.5 लाख एम्प्लॉईचा आहे. आणि जगातल्या कुठल्याही कंपनीमध्ये 10 एम्प्लॉईज असले तरी 10 पैकी एखादा एक असतो जो नीट काम करत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो हे जे बेसिक पर्सेंटेज आहे ना, एक नगण्य पर्सेंटेज, हे जगातल्या प्रत्येक कंपनीमध्ये आहे. जर कुणीही हे सांगितलं असतं ना की 6.5 लाख किंवा 6 लाख एम्प्लॉईज पैकी TCSने 12,000 काढले, तर एवढी भीती समाजामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, त्यांच्या पालकांच्या मनामध्ये आली नसती.